लहान लहान रोजगार मेळावे करणार आणि 1000 रोजगार मेळावे यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे। कमीत कमी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 रोजगार मेळावे विभागाचे जे 4-5 नवीन स्कीम आहे। हे ITI मॉडर्नायझेशनची अपग्रेडेशनची एक स्कीम आहे। त्याशिवाय ते सर्व ठिकाणी आपण एक्स्ट्रा क्लासरूम देत आहे। त्याशिवाय जिथे ज्यांना जे सब्जेक्ट पाहिजे ते सब्जेक्टची प्रोव्हिजन आपण करत आहे। अशा सर्व स्कीमचा आपण आढावा घेतला। आपण त्या रोजगार मेळावे लहान लहान रोजगार मेळावे करणार आणि 1000 रोजगार मेळावे यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे। कमीत कमी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 रोजगार मेळावे आणि ते 25 ते 40 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी ते आणि सेक्टर वाईज हे काम होणार आहे। ज्यामध्ये उद्योजक कोणी पुढे नाही आले त्याबद्दल आपल्याकडे वायबिलिटी गॅप अरेंजमेंट केलेलं आहे। पण ते आपण स्वतः पण ITI चालणार, सर्व ITI प्रायव्हेट किंवा NGOने द्यायची असं काही धोरण नाही आहे। पण जिथे काही पुढे येतील त्याने नक्की देऊ, नाहीतर आपली ITI आपण नक्की अपग्रेड करू। शुल्क तेज राहतील, शुल्क 1 रुपया वाढणार नाही आहे। टीचर तेज राहतील, 1 टीचर कमी करणार नाही आहे। त्याने आपण प्रायव्हेट ITIची मुभा देऊ। आमची ITI संपल्यानंतर 2 वाजता नंतर ते प्रायव्हेट ITI तिथे करू शकता। त्याशिवाय त्याने आपण आचार्य चाणक्य कौशलचे 2 स्किल सेंटर देऊ। त्याशिवाय ज्याने असे अजून त्यांच्यासाठी हा विन विन सिच्युएशन आहे। वन वे आपण फक्त सरकारासाठी केला तर कोणी पुढे येत नाही। आपण अशी पॉलिसी तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे की लोकांना पण असा हवा आहे की ते आमचा मोठा लॉस नाही आहे, सामाजिक सेवा पण होईल पण चांगला काम पण होईल। स्किल सेंटर फार मोठी संख्यामध्ये आपण 511 स्किल सेंटर ग्रामपंचायतामध्ये सुरू केला होता। महाराष्ट्रामध्ये 28,300 ग्रामपंचायत, एकही ग्रामपंचायत एकही स्किल सेंटर न होता। माननीय प्रधानमंत्री उद्घाटन केला। त्यानंतर आम्ही 500 सेंटर कॉलेजेसमध्ये सुरू केला। त्यानंतर आपल्याकडे 427 प्रायव्हेट गव्हर्नमेंट ITI आणि 570 गव्हर्नमेंट ITI, 9 आपल्याकडे स्किल युनिव्हर्सिटी आहे। आणि त्याशिवाय आपले जे स्किल सेंटर्स आहे ते सर्टिफिकेशन कोर्सची संख्या पण फार मोठी आहे, 800-900 करीब आहे। ते फार जाळा पसरलेला आहे, अजून आपण वाढायचं आहे।